त्यामुळे लंडनला आधी मला एकट्याला जावं लागणार आहे, नंतर तू येऊ शकशील. निशी, आय प्रॉमिस. मुंबईला गेल्या गेल्या इमिडिएटली आपण तुझ्या विजाच्या तयारीला लागू. निशी, तुला आता खूप जोर लावून बॅडमिंटनची प्रॅक्टिस करायची गरज आहे. मुंबईला गेल्यावर आपण जितके दिवस एकत्र राहू त्या दिवसात तुला प्रॅक्टिस करता येईल अशी अरेंजमेंट मी करणारच आहे. आणि मग लंडनला गेल्यावर ज्या इन्स्टिट्यूटमध्ये मी कोच असेन तिथे सुद्धा तुला प्रॅक्टिस करता येईल. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या फ्युचरसाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि ह्या आपल्याला कराव्या लागतील. सर, मी तुमच्यासाठी सगळं करायला तयार आहे, पण हे सगळं आत्ताच व्हावं. मला माहिती आहे हे सगळं खूप अचानक खूप लवकर घडतंय, पण निशी, लुक ॲट द ब्राईट साईड. तुला माहिती आहे ना, तुझा खेळ बघून मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. माझं स्वप्न आहे की बॅडमिंटनच्या फील्डमध्ये तू माझ्याहून जास्त अचीव्ह करावंस, तुझं नाव माझ्याहून जास्त मोठं व्हावं. आपला प्लेअर आपल्याहून पुढे जातोय, आपल्याहून जास्त अचीव्ह करतोय. कुठल्याही कोचसाठी याहून जास्त प्राऊड मोमेंट दुसरं काहीच नाही आहे. आणि मला हे मोमेंट एक्सपिरियन्स करायचं आहे निशी. आणि आता तर दादांनी सुद्धा तुला आशीर्वाद दिलाय, तर तोही प्रॉब्लेम राहिला नाही. निशी, या वाटेत मी कायम तुझ्यासोबत असणार आहे, आय प्रॉमिस. आणि लाईफमध्ये काहीतरी मोठं अचीव्ह करण्यासाठी या छोट्या छोट्या सॅक्रिफायसेस कराव्या लागतात. मला मान्य आहे की आपण काही दिवसांसाठी एकमेकांपासून लांब असू, पण त्याचा विचार आत्ता करून आपण हे जे आत्ता एकमेकांसोबत आहोत हे क्षण का वेस्ट करायचे. मला पण तिथे जाण्याआधी सोबत घेऊन जायला काही रोमॅन्टिक आठवणी नको आहेत का? निशी, सगळं ठीक होईल, आय प्रॉमिस. सॉरी. सॉरीच्या ऐवजी काहीतरी वेगळं सुद्धा चालेल. आई, मग मलाच कसा माझा बर्थडे लक्षात नाहीये. मॉम होती तेव्हा ती पूर्ण मंथ माझा बर्थडे सेलिब्रेट करायची. किती स्पेशल फील व्हायचं. बट आता सगळे विसरलेत. डॅडने कॉल नाही केला. श्रीनिवास तर जाऊ दे. दिस इज नॉट फेअर यार. श्रीनिवास असं कसा माझा बर्थडे विसरू शकतो. आणि म्हणे प्रेम आहे तुझ्यावर. काय प्रेम आहे? साधा गर्लफ्रेंडचा बर्थडे लक्षात नाही ठेवता येत तुला. दादा मला सांगणार. आय एम शुअर उद्या ना कोणीतरी मला विश करेल आणि मग याला आठवेल. मग येईल म्हणत म्हणत सॉरी ओवी मी विसरलो, सॉरी ओवी. आणि तेव्हा बोलला ना काही तो मी ना त्याची विश एक्सेप्टच करणार नाही. म्हणू देत. ओवी, मावशी काय कोणाशी बोलतोस? नाही कोणाशी नाही. काय एकटंच बडबडत होतस? नाही अगं ते जस्ट असं. काय झालं? चेहरा असा पडला का? कोणी काय बोललंय का? नाही. मग बरं वाटत नाही का तुका? मावशी नाही, आय एम फाईन. ठीक आहे. मग काय झालं काय आता सांग. श्रीनिवास ग बघ ना कसा वियर्ड बिहेव करतो. अरे देवा, काय केलं ना आता श्रीनून? भांडलो काय तुझ्यासोबत? नाही भांडला नाही, बट काय झालं ओवी? तो त्याच्या फ्रेंडकडे गेलाय.
ता तर माहित आहे माका. आता काय करणार ओवी, घरात कार्यक्रम आहे ना उद्या. उद्या काय त्याचा अभ्यास होणार नाही, म्हणून तो त्या मित्राकडे गेलो अभ्यास करू. तू इतका कसा रागवलंस पण? हा अहो, लग्नानंतर काढूसाठी थोडं तरी राग ठेव. अभ्यासासाठीच तर गेलो मावशी नाही, पण उद्या माझा तुझा वाढदिवस हा माहित आहे माका. पण श्रीनिवास विसरला ना. घे बाय माझे. श्रीनू तुझा वाढदिवस विसरलो? असं कसं विसरलो? बरं विसरला तर विसरला, तू त्याला आठवण करून द्यायचीस ना. गडबडीत विसरला असाल का? मी का आठवण करून द्यायची? त्याला हे लक्षात ठेवायला हवं ना. बरं तू आता येईल ना तेव्हा त्याला झापतंय बघ बरोबर. नाही हा मावशी, तू त्याला काही बोलायचं नाहीये. त्याला अजिबात आठवण करून देऊ नको. असं कसं आठवण नाही करून द्यायचं? तुझा वाढदिवस हा, तू विसरलो? नाही मावशी, तू काही बोलू नको. अगो असं काय करतो मावशी, तुला माझी शपथ. ओवी, शब्द काय घालतोस? वेडी आहेस काय? सॉरी, बट प्लीज तू त्याला काही बोलू नको. बरं ठीक आहे. श्रीनू जेव्हा उद्या येत ना घरी, तेव्हा तुझ्या वाढदिवसाबद्दल मी त्याला काय सांगणार नाही. मग तर झालं. तू आता एवढे नाराज राहू नकोस. बघू, हस जरा. मावशी, उद्या माझा वाढदिवस आहे. होय माहित आहे मका. बट मॉम नाही. पण मी असं आहे ना, आणि संध्या सुद्धा आपल्यासोबत कायम कायम. श्रीनू, आता बघतेच मी तू ओवीचा वाढदिवस कसा साजरा करतोस ते. ओवीच्या ऐवजी तुलाच सरप्राईज करते की नाही ते बघच. मेसेज करून इथे का बोलवलंय मला? मिस्टर श्रीनिवासला माझा बर्थडे लक्षात येतं. आय न्यू तो माझा बर्थडे नाही विसरणार. काहीतरी प्लॅन केला असेल त्याने. लवकर ये ना. आला का नाही? किती वेळ? आता अशीच रात्रभर इकडे वाट बघत बस. श्रीनू काही येणार नाही. इनफ. आय एम लिव्हिंग. यायचं असेल तर ये.
हॅपी बर्थडे ओवी. हा बाहेर कसं काय आला? याच्या खोलीची कडी कुणी काढली? अगं ओवी, अगं पण मगाशी असं का behave एक केलं? एक एक Not एक funny, एक not funny. एक काय मिनिट, सगळं? एक मिनिट. अगं बर्थडेच्या दिवशी एवढी चिडचिड बरी नव्हे. हो हो सॉरी सॉरी. मला माहिती आहे तुला जरा वाट बघावी लागली, पण मी मुद्दाम तुझं घड्या 10 मिनिट पुढे करून ठेवलं होतं. का? का म्हणजे ते जर मी केलं नसतं तर तुझा हा खोटा खोटा राग मला बघायला मिळाला असता. ॲज इफ मी तुझ्यासाठी थांबले असते. मी जाऊ दिलं असतं. राहू दे. तर ठीक आहे, आता तुझा हा राग निवळला असेल तर आपण सेलिब्रेट करूया. अगं ठीक आहे ना, मी म्हटलं ना सॉरी. आणि बघ ना मी किती मेहनत घेतली. अगं प्लीज बरं ठीक आहे, मी उठा बशा काढतो. हा ओके 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 रिलॅक्स. गेला माझा राग. नक्की? हो नक्की. त्या दिवशी मी दोघांचा फोटो रुखवतात ठेवला तर कोणीतरी तो बदलला. यांचं भांड फोडायचं राहूनच गेलं. आणि मी याला खोलीत कोंडून आले होते तर हा बाहेर कसा काय आला काहीच कळत नाहीये. बरं ठीक आहे. काय रे? हे काय? सरप्राईज नंबर 1. श्रीनिवास, this is beautiful. आवडलं तुला? Oh, of course, खूप. ओवी, पण ही माळ खोटी आहे. So what? ह्या मायेसोबत तुझं प्रेम खरं आहे ना, आणि ते माझ्यासाठी जास्त प्रेशियस आहे. मार्केटमध्ये याची किंमत काय आय डोंट नो, बट माझ्यासाठी करोडो रुपयांपेक्षा जास्त किमती आहे. थँक्यू सो मच. आय रिअली लव्ड इट. नक्की आवडलं तुला? हो श्रीनिवास, दिस इज सो प्रिटी. ओवी, अजून एक सरप्राईज मी तुला उद्या देणार आहे. ते फक्त तुलाच नाही तर मलाही आयुष्यभरासाठी पुरेल. काय काय देणार आहेस? उद्या मी दादा मामाला आपल्या प्रेमाबद्दल सगळं सांगणार आहे. हो, बट यावेळी नक्की सांगशील ना? हो म्हणजे काय, मी सांगणारच आहे. हे बघ, निशीच्या लग्नानंतर दादा मामाला सगळं सांगायचं हे प्रॉमिस मी तुला केलं होतं, हो ना? ते आता पूर्ण करायला नको? ओके, बोल, मी असेन तुझ्यासोबत. ठीक आहे मग, आता केक कापूया. केक? तू केक पण अरेंज केलाय? हो हो, अरे फक्त ते पण एक सरप्राईज आहे. ओके. Wow, Srinivas, this is amazing. आवडलं तुला? हो, खूप. Thank you. ओवीला वाढदिवसाचं सगळ्यात मोठं सरप्राईज तर मीच देणार आहे, ते सुद्धा आत्ताच.
मंजू आत्या, मंजू आत्या, दार उघड. मंजू आत्या. चारू तू काय झालं काय? आपल्याला आत्ताच्या आत्ता लाली आत्तानं उठवायला जायचंय. तू चल माझ्या बरोबर. काय बोलतीस तू? आता गाढ झोपल्या असतील त्या. माझं काम आहे त्यांच्याकडे. तू येतेस की मी एकटीच जाऊ? मी जाते. थांब थांब थांब. चल मी येते. चल थांब ना चारू. अगं हो काय मला सांग तरी आधी. अगं तू त्यांना हाक तरी मार. चारू कुठला तरी फुटकळ कारणावर त्यांना उठवलंस ना तर सगळं घोर डोक्यावर घेतील त्या. सगळं कधी तुला घरातनं बाहेर काढतील. असं काही होणार नाहीये. तू त्यांना आधी हाक मार. लालीताई, मी 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 मंजू. लालीताई जरा बाहेर तर या आधी. अगं काय तुझं आता? अगं तुमका झोप नाही काय? झोपू दे, चल मी जाते. थांबा लालीताई, आधी ऐका तरी. चारूला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. अगो मी गोष्ट ऐकूसाठी केला ना काय? चल. अहो लाली आत्या, ही गोष्ट सांगायची नाही, ही गोष्ट दाखवायची आहे. तुम्ही चला आधी माझ्या बरोबर. चला. अगो काही आग लागली काय? हा उद्या दाखव. झोपू दे. तुम्ही आधी चला आणि स्वतःच्या डोळ्यांनी बघा. स्वतःच्या डोळ्यांनी बघतो तो. तुम्ही आधी चला तरी, मग तुम्हाला कळेल कुठे आग लागली ती. जाऊ दे ना. अगो काय नेतोस मग? अगो काय नेतोस मग? बघा ओवी आणि श्रीनू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Ovi. Happy birthday to you. Hey! अगो याच्यासाठी तुम्ही माझी झोपमोड केलीत? आ तुला काय वाटलं? तुमका झोप नाही म्हणून माका पण झोप नाही काय? हो लाली आत्या हेच सांगत होते की हे आपल्याला एकट्याला टाकून बर्थडे सेलिब्रेट करतायत. लालीताई, असं ओरडू नका ना तिला. मुद्दाम नाही काय केलं तिने. ते का नाही बोलत हा? तू का बोलते? तू का? काय गरज होती माका इकडे घेऊन यायची? चल जाताय मी झोपू. ए लाले 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 इकडे इकडे. मंजू वहिनी या ना. चारू ये इकडे इकडे. तुमचा आता हा? काय हा? अगं आता तुझी झोपपोट झालीच आहे तर मस्तपैकी केक खाऊन जा ना. ओवीच्या वाढदिवसाचा केक आहे हा. म्हणजे तुझ्या आवडीचा केक नाहीये नेहमीचा तो चॉकलेट केक, पण हा जो केक आहे तो उमा वहिनींनी बनवलेला आहे रव्याचा केक. ये ये घे 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 घे. हा हा बरोबर हा. आता माझी झोपमोड झालीच हा तर केक खाऊनच जात आहे. तुमचं काय भरोसा नाही, संपून टाकशाल सगळा. हा ओवी ओवी केक दे लालीला. उद्या उरला नाही तर माझ्यावरच रागवशील. घे 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 का का. हा छान झाला. आणि तू का वाढदिवसाच्या शुभेच्छा. हा थँक्यू. गो चारू बरं झाला यांका घेऊन इलस. मेले होते उठूक पण दोघे गाढ झोपले होते म्हणून उठवले नाही. कोणीतरी दार वाजवतंय.